नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मी एका होऊन गेलेल्या विषयावरती चर्चा करणार आहे. 1, 2, 3 अशा वेगवेगळ्या घटना घडल्यात आणि त्या घटनांवरती चर्चा करणार आहे. ही चर्चा करण्यामागचा हेतू कोणाचीही बदनामी करणे हा नाहीये. कशावरती आक्षेप व्यक्त करणे अजिबात नाहीये. मला जे मांडायचं आहे ते अगदी स्पष्टपणे तुमच्या समोर मांडतोय. व्यक्ती क्रमांक 1 आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस. व्यक्ती क्रमांक 2 आहेत उर्फी जावेद आणि व्यक्ती क्रमांक 3 आहे रुपाली पाटील ठोंबरे. या 3 स्त्रियांच्या बाबत मी आपल्याशी आज चर्चा करणार आहे. खरं तर या चर्चा करताना आपण अगदीच प्रत्येक जण सोशल मीडियावर असो कुठेही असो चर्चा करताना या 3ही व्यक्तिमत्वाचा आपण अक्षरशः चिरफाड करत असतो. यांनी केलं मग त्यांनी करावं का, त्यांनी केलं मग यांनी करावं का, अशा सगळ्या विषयांची चर्चा आपण करत असतो. अमृता फडणवीसांचं गाणं, अमृता फडणवीसांचा नृत्य हा टीकेचा विषय राहिला आहे. अमृता फडणवीसांनी सागर बंगल्यावरती त्या एका मुस्लिम तरुणाच्या सोबत जो काही रील बनवली आहे, व्हिडिओ बनवलाय, डान्सचा व्हिडिओ बनवलाय, तोही टीकेचं लक्ष झाला. अक्षरशः लोक त्यांच्यावर तुटून पडले. मला तो व्हिडिओ दाखवायचा यासाठी नाही आहे की तो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि तो कालापव्यय सुद्धा होईल. सगळ्यांनी बघितलेला आहे. त्याचे फोटोज तुम्हाला फार तर दिसतील. कालापव्यय होईल म्हणून मी ते फारसं दाखवत नाही. या सगळ्यामध्ये अमृता फडणवीसांनी असं करावं का असाही प्रश्न विचारला गेला. खास करून त्यांचा पक्ष, त्यांचे पती हिंदुत्वाविषयी बोलत असताना रियाज नावाच्या एका मुसलमान तरुणाच्या सोबत त्यांनी अशा स्वरूपाचा तोकडे कपडे घालून नृत्य करावं का असा प्रश्न देखील विचारला गेला. आक्षेप लोकांचा गाण्यावर होता, मुलावर होता, नाचण्यावर होता का मुसलमान मुलासोबत गाणं म्हणून नाचण्यावर होता, हा प्रश्न आपल्याकडे आहे. चला, कुणाला मुस्लिम मुलासोबत नाचल्याचं वाईट वाटत असेल त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे. अमृता फडणवीसांनी अशा स्वरूपाचा नृत्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक महिला नेत्यांनी देखील याच्यावरती टीका केलेली आहे. आता ज्यांनी टीकेच्या पोस्ट टाकल्यात त्यांचं देखील असंच एक नृत्य व्हायरल झालंय. आता हे नृत्य मात्र मी तुम्हाला दाखवणार आहे यासाठी की हे फारसं व्हायरल झालं नाही, पण तरीही बघा, पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ज्या पूर्वी मनसेत होत्या त्यांचं हे नृत्य आहे. त्यातले शब्दही ऐका, नृत्यही बघा, मजा घ्या. ऐकलं? आता काय वाटतं? त्या नाचल्या, याही नाचल्या, यांनी टीका केली पण तरीही या नाचल्या. यातले शब्द जरा असे विचित्र आहेत, अजून जरा विचित्र आहेत. आता या सगळ्यामध्ये रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर देखील भाजपच्या गटातून, खास करून प्रवीण अलई सारख्या त्यांच्या सोशल मीडिया सांभाळणाऱ्या माणसांनी टीका केली. त्यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील वेगळ्या शब्दामध्ये टीका केलेली आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांचं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातील बॅनरच्या समोरचं हे नृत्य, त्यांचे हावभाव, म्हणजे ते हावभाव देखील तुम्ही बघितले असतील, ते फ्लाइंग किस वगैरे देण्याचा सगळा प्रकार हा तुम्ही बघितला असेल, तर या सगळ्यावरती अनेकांचा आक्षेप आहे. आता रुपाली पाटील ठोंबरे अमृता फडणवीसांच्यावरती टीका करतात, उर्फी जावेदच्या प्रकरणावर यांच्यावर देखील, चित्रा वाघांच्यावरती देखील टीका करतात आणि त्याच रुपाली ठोंबरे या स्वतः असं नृत्य करून रील बनवतात. आता उर्फी जावेदचा विषय, मला खरं तर उर्फी जावेदच्या प्रकरणामध्ये चित्रा वाघ काय किंवा हिंदू संघटना आक्षेप का घेतायत तेच कळत नाहीये. ज्या मुस्लिम समाजाच्या मध्ये बुरखा आवश्यक वाटतो त्या मुस्लिम समाजाच्या मध्ये बुरखाच काय, अंगावर चिटभर कपडा न सुद्धा ठेवता एक मुस्लिम स्त्री समोर येत असेल तर यावरती मुख्य आक्षेप हा इस्लामिक धर्मगुरूंनी घ्यायला हवा. ते काहीच बोलत नाहीत. मग आपण बोलायचं कशासाठी? मग हिंदू लोकांनी बोलायचं कशासाठी? मुळात पोशाख, वागणं बिगणं हा ज्याचा त्याचा विषय आहे, ज्याची त्याची वृत्ती आहे. उर्फीला कसं राहावं वाटतं उर्फीनी ठरवावं. अमृता फडणवीसांना काय करावं वाटतं अमृता फडणवीसांनी ठरवावं. रुपाली ठोंबरेंना काय करावं वाटतं ते त्यांनी ठरवावं. राजकारणातलं आपलं स्थान, आपली क्षमता, आपली पोच या सगळ्याचा विचार ज्याचा त्यांनी करायचा आहे. अमृता फडणवीसांच्या कृत्याने देवेंद्र फडणवीसांचं नुकसान होणार असेल तर त्याचा विचार देवेंद्र फडणवीसांनी करावा. म्हणजे ज्याला नुकसान होणार आहे
त्याला काहीच अडचण नाही आहे, मग आपण का उगीच आपली जाळून घेतोय हाच प्रश्न माझ्या समोर पडतो. उर्फी जावेदच्या विषयात तर माझं स्पष्ट मत आहे. ज्या मुस्लिम समाजामध्ये बाईचे डोळेही दिसू नयेत यासाठी बुरख्याच्या डोळे उघडे ठेवायच्या विषयात जाळी लावण्याची पद्धत आली, हातामध्ये सुद्धा मोजे घालायची पद्धत आली, त्या मुस्लिम समाजाच्या मधली उर्फी अगदीच मुक्तपणे आपल्या सगळ्या अवयवांचं प्रदर्शन करत फिरत असेल तर त्याच्यावरती आक्षेप मुस्लिम धर्मगुरूंनी घ्यायला हवा, हिंदूंनी घेण्याची काही एक कारण नाही असं मला वाटतं. आता यातून एकच आहे, जशा तुम्ही तशा आम्ही, उग बसा मामी, ही जी म्हण आपल्याकडे आहे ना ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. उगी अमृता फडणवीसांनी डान्स केला म्हणून रुपाली ठोंबरेंनी ट्विट, फेसबुक पोस्ट करून टीका करण्यामध्ये काही अर्थ नाही. मनातला एक उचंबळून येणारा जो भाव असतो ना तो प्रत्येकाला हे करायला भाग पाडतो. प्रत्येकाला दाबून ठेवतात त्यांना प्रतिष्ठित म्हटलं जातं आणि जे करतात त्यांना जरा उच्छृंखल म्हटलं जातं. एवढाच आपला दोष आहे. अनेकांना वाटत असतं की आपणही ठुमका मारावा, अनेकांना वाटत असतं की आपणही गाणं म्हणावं. तुळजापूरला मंदिराच्या बाहेर पडल्यावर वेगवेगळ्या सीडी, पहिल्या काळात कॅसेटची, नंतर सीडीची दुकानं आली आणि त्या दुकानांच्या मध्ये आराध्यांची गाणी, तुळजापूरला आराध्यांची गाणी जोरजोरात लावलेली असायची. जेव्हा आराध्यांची गाणी चालू असायची ना त्यातली शब्द जरा वेगळी असतात, म्हणजे न कळणारी असतात. जरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटण, असं बाई माझ्या आंबचं नटण, हे गाणं सुरू झालं की प्रतिष्ठित म्हणणाऱ्या माणसांची पावलं सुद्धा खाली अशी टपाक 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 वाजत असतात किंवा असा असा हात करत असतो. तालावरती नाचावं वाटणं हा मानवी स्वभाव आहे. मी पुन्हा म्हणतोय, ही भावना जे दाबतात त्यांना उगाच प्रतिष्ठित म्हटलं जातं आणि जे मुक्तपणे यावरती व्यक्त होतात ना त्यांना उगाच उच्छृंखल आहे, नाचा आहे असं म्हटलं जातं. त्यामुळं प्रत्येकाच्या मनातल्या उत्स्फूर्त भावनांना व्यक्त करू द्यावं हे आपणही लक्षात ठेवावं. अमृता फडणवीसांच्या वरती टीका करणाऱ्या रुपाली ठोंबरेंनीही लक्षात ठेवावं आणि उर्फी जावेदला महाराष्ट्राबाहेर हाकला म्हणणाऱ्यांनी देखील हेच लक्षात ठेवावं. उर्फी जावेदच्या विषयात तर तिच्या धर्मगुरूंनीच आक्षेप घ्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.